कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे। या धक्क्यामुळे अगदी गोकुळ दूध संघामधलं राजकारण सुद्धा फिरणार असल्याचे संकेत आहेत। गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटलांनी मोठा निर्णय घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा शनिवारी म्हणजेच 10 जानेवारीला शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। उद्या दुपारनंतर त्यांचा पक्षप्रवेश निश्चित समजला जातोय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच सर्वच इच्छुकांनी आतापासूनच जिल्हा परिषदेचं मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी सुरुवात केली आहे। गेल्या काही दिवसांपासून गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत होती। त्यांचे चिरंजीव आणि शिरोली येथील लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील हे पाडळी खुर्द या जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक आहेत। ते महायुतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने त्याचा शिवसेनेत पक्षप्रवेश असा निश्चित मानला जातोय। आता त्यावर शिक्कामोर्तब सुद्धा होताना दिसतंय। विश्वास पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर गोकुळमधील राजकारणाला सुद्धा कलाटणी मिळणार आहे। शिवाय विश्वास पाटील हे सध्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गोकुळच्या राजकारणातील विश्वासू मानले जातात। त्यामुळे आमदार बंटी पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत। त्याचवेळी विश्वास पाटील आणि सचिन पाटील हे दोघेही शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी। गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील हे गोकुळच्या राजकारणातला मुरब्बी नेता किंवा चेहरा मानला जातो। त्यातच चिरंजीव सचिन पाटील यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय पुन्हा एकदा अध्यक्षपदाची खुर्ची सेफ केली आहे असंही बोललं जात आहे। गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळच्या राजकारणात आपली खुर्ची शाबूत ठेवल्यानंतर मागील वेळी गोकुळच्या निवडणुकीत गटाची साथ सोडून त्यांनी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। सत्ता आल्यानंतर विश्वास पाटील हे 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी अध्यक्ष सुद्धा झाले होते। आता पुन्हा एकदा शिवसेनेत जाऊन गोकुळमधली खुर्ची त्यांना खुणावते अशीही चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे विश्वास पाटील शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर गोकुळच्या पुढच्या निवडणुकीत त्यांच्या पदरात खुर्ची मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आपल्याला विश्वास पाटलांच्या या निर्णयाविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।